आपण काय करणार? मारतो. कोण बोललं? कोण बोललं? तू ओके. आता बघा, ही अशी सरळ पकडायला गेली बरोबर. त्यापेक्षा हिने डिफरन्स केला तर कसा पद्धतीने डिफरन्स होता बघा. हा बघा, हा हात जो तिने असा केला होता सेम बघा. लागली का गाठी? हा फर्स्ट ब्लॉक आहे आपला. 1 2 3 म्हणजे आपण जसा अटॅक शिकलो होतो असा पंच, त्याचा फर्स्ट ब्लॉक आहे. सगळ्यांनी डोक्यावरती हात घ्यायचे, राईट हँड अप. ओके. हा आणि ह्या हाताला, या डाव्या हाताला इथून स्पीड मध्ये वरती आणायचं आणि हात आतून, हात बाहेर असेल. 1 2 दुसरा 3 4 5 6. आता हे स्लो बघायचं तुम्हाला. 1 राईट हँड अप, राईट हँड 1 राईट हँड 1. ओके. 2 नाकासमोर हात घ्यायचा असं, नाकासमोर. 2 वरचा हात नाकासमोर. 3 and 4. 1 2 3 and 4. 1 2 3 and 4. 1 2 3 and 4. तुला बघा, तर आपल्याला बॅक साइडने कोणी पकडली असेल तर आपण कशा पद्धतीने सोडणार आहोत. ओके. सेम जी मागची आहे ना ती पुढे मागची. समजलं? तर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भरपूर सेल्फ डिफेन्स टेक्निक आहे. तर मी तुम्हाला परत सांगेन की तुम्ही तुमचा जर का आत्मविश्वास वाढवला, आत्मविश्वास तुमचा जर का वाढला तर मला असं करणं तुम्हाला यांना बघायचं. मागे सरका, मागे सरका. तुमचा एवढा तुमच्याकडे जर का आत्मविश्वास असेल तर तुम्ही स्वतःचा कोणताही जरी मोठा प्रसंग आला तर तुम्ही स्वतःचं स्वसंरक्षण करू शकता. येते लक्षात? त्यामुळे सगळ्यांनी बोलायला शिकायचंय, कुठल्याही गोष्टीची लाज बाळगायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मोबाईल गरजेपुरता वापरायचा आहे. किती जणांकडे पर्सनल मोबाईल आहे? कोणाकडेच नाही? गुड. घरातला मोबाईल शाळेतला आहे आईचा, पण घरात गेल्यावर तो माझ्याकडेच असतो. खोटं बोलायचं नाही. मोबाईल वापरत नाही तुम्ही? बरं, व्हॉट्सअपला कोण कोण आहे? माझं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, मला फॉलो कोण करणार? हा, अरे कोण आहे? अरे माझे फॉलोअर्स वाढवायचे आहेत म्हणून विचारतोय. कोणच नाही इंस्टाग्रामवर? गुड, नो प्रॉब्लेम. बरं ठीक आहे. जरी तुम्ही स्टडी मटेरियल म्हणून जरी मोबाईल वापरत असाल तर तुम्ही जे काय मोबाईल वगैरे असाल ते तुम्ही पालकांच्या तुम्ही बघितलं जे मोबाईल घेता जाता. मी जरी बोलत असेल की आम्ही मोबाईल वापरत नाही तरी हक्का मोबाईल वापरत नाही असा कोणी मिळणार होय ना? किती जणांच्या घरात मोबाईल नाही आहे? मोबाईलच नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही, एक पण नाही ना. मग सगळेजण मोबाईल वापरतात. आता किती प्रमाणात वापरतात ते तुम्हाला माहिती, पण बघा मोबाईल जसं आपण बोलतो ना, टेक्नॉलॉजी जेवढी ॲडव्हान्स होईल तेवढे त्याचे जास्त फायदे होतात, तसे त्याचे खूप तोटे सुद्धा असतात. आणि सायबर क्राईमचे तुमच्याकडे लेक्चर झाले का?
झालंय ना. सायबर क्राईम मध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलमुळेच होतात. म्हणजे अगदी आपण इकडे मध्य प्रदेश वगैरे किंवा तिकडेपर्यंत पोहोचू पण शकत नाही, ते लोक आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि हे कशामुळे होतं की एखादा आपला फेक कॉल किंवा एखाद्या वेळेस आपण आपल्या मित्रमैत्रिणीला फोन लावत असतो, नातेवाईकाला फोन लावत असतो, तो दुसरीकडे जातो आणि ते सगळ्या गोष्टी मग भविष्यात क्राईम मध्ये होतात. त्यामुळे आपण मोबाईल जर का वापरत असो तर तो तुमच्या पालकांच्या निगराणीतच वापरायचा आहे. ओके ओके अरे ओके नाही ठीक आहे. तर बघा आपण आतापर्यंत जो प्रशिक्षण घेतला तर तायक्वांडो कसला तायक्वांडो या खेळाचं प्रशिक्षण घेतलं आपण बरोबर. त्याच्या मार्फत आपण स्वसंरक्षण प्रशिक्षण केलेलं आहे. तर तायक्वांडो हा खेळ काय आहे मुळात ओके. तर जो खेळ 150 देशापेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जातो, 150 पेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जातो, तो गेम ऑलिम्पिक मध्ये खेळवला जातो. तर तायक्वांडो हा 2000 पासून सन 2000 पासून ऑलिम्पिक मध्ये खेळला जातो आणि तो शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा आहे. आणि त्याचे फायदे असे आहेत की तुम्ही शालेय स्पर्धेला जर का राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते असाल तर तुम्हाला 12,000 स्कॉलरशिप आहे. म्हणजे जशी तुम्ही अभ्यासातून स्कॉलरशिप घेता तशी खेळाची स्कॉलरशिप सुद्धा मिळते. त्याबरोबर 10वी-12वीला ग्रेस मार्क मिळतात. 5 पासून तुमची जशी लेवल असेल की जिल्हा, राज्य, नॅशनल 5 मार्क जिल्ह्याचे आहेत आणि तुम्ही नुसता अभ्यास केलेला आहे तर तुझ्याकडे एक्स्ट्रा काहीतरी आहे बरोबर. म्हणून सिलेक्शन तिचं होणार आहे पहिले आणि रिझर्वेशन असेल ते वेगळं. म्हणजे काय मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तुम्ही फक्त अभ्यासापुरते मर्यादित राहिलात ना तर भविष्य फार कठीण आहे. तुमच्या गावात ग्रॅज्युएट किंवा आता पहिल्यांदा इंजिनियर मध्ये टॉप समजले जायचे 10 वर्षापूर्वी, पण आजला इंजिनियरला पण कोणी विचारत नाही ना. ग्रॅज्युएट तर मरणाचे असते आपल्या नजरेत. आपले भाऊ बहीण गावातले हे शिकले पण मुंबईत जाऊन जॉब करतात. मुंबईत कसले जॉब करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. कोण मॉल मध्ये, कोण दुकानात, कोण इकडे तिकडे असेल बरोबर ना. पण तुमच्याकडे काहीतरी जास्तची गुणवत्ता जर का नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जास्त चालणार नाही. ओके. तर तायक्वांडो कशा पद्धतीने खेळला जातो ते तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवणार. चॉंग ही स्लो फाईट आहे. ऍक्च्युअल फाईट ही तुम्ही युट्यूबमध्ये घेऊन बघू शकता. आता आपल्याकडे गार्ड नसल्यामुळे आपण असे शो मध्ये करून दाखवणार. चेन, इंग्रजी, झुंबी, सीझर. जर तुम्हाला तायक्वांडो येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा स्वतःचा रिझल्ट करू शकता. आता हे फक्त तुम्हाला ऍक्शन मध्ये दाखवतात आहे. हे तुम्ही डायरेक्ट बॉडीवरती हिट सुद्धा करू शकता आणि याच्यासाठी सातत्याने सराव करावा लागतो तरच ही गोष्ट तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्कोरिंग असते. चेस्टला जर तुम्ही मारला तर 2 पॉइंट, फेसला मारला तर 3 पॉइंट. तर 9 येते की मारताय. मला चेस्टला लागली तर 4 पॉइंट आहेत आणि फेसला जर का लागली तर 5 पॉइंट. हे सीझर. ओके. तर अशा पद्धतीने तायक्वांडो खेळला जातो. एखाद्या वेळेस आपण जेव्हा अनोळखी व्यक्ती समोर येतं किंवा काहीतरी गैरप्रकार घडत असतं त्यावेळेला आपण गप्प राहतो. तर ती गोष्ट होऊ देऊ नका. होईल ना नक्की. ओके. तर मी पुन्हा एकदा शाळेच्या मुख्याध्यापिका आणि पोलीस पाटील मॅडम यांनी आम्हाला इथे ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल शाळेचे धन्यवाद व्यक्त करतो.